सह्याद्री म्हणजे उंचच उंच डोंगररांगा, आकाशाला गवसणी घालणारे उंचच उंच डोंगर पाहून मन थक्क होते आणि या डोंगर माथ्यावर वसलेली छोटी छोटी गावं मनाला खूप साथ घालतात. पावसाळ्यात तिथलं सौंदर्य खूपच खुलून जातं. दरवळणारी माती आणि पडणारा पाऊस यांच्या सानिध्यात इथले गावकरी आपली जी थोडीफार शेती आहे ती कष्टाने फुलवतात. इथं शहरासारख्या फारशा सुविधा पोचलेल्या नाहीत, पण इथली शांतता आणि निसर्गाचं सौंदर्य यांचं वर्णन शब्दातही वर्णन करू शकत नाही. हे झालं निसर्गाचं, पण इथले शेतकरी खरंच सुखी आहेत का हे आता आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूया. नमस्कार मंडळी, मी रत्नाकर गायकवाड. मी आता सध्या नावलीपैकी धारवाडी या गावामध्ये आलोय. तर मंडळी सांगायचं म्हणजे हे गाव जे आहे ते पूर्णपणे असं डोंगरामध्ये वसलेलं आहे आणि या गावच्या खालच्या बाजूला मोठी दरी पण आहे. अशा अडचणीच्या ठिकाणी वसलेलं हे धारवाडी गाव आहे आणि इथल्या गावामध्ये लोकांचे अनेक प्रश्न आहेत किंवा त्यांच्या अनेक समस्या आहेत. त्या नेमक्या काय आहेत ते या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी अनेक महिला आहेत किंवा ग्रामस्थ आहेत, त्यांना भेटून त्यांचा काय प्रश्न आहेत, त्यांना कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतोय तो या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसं बघायला गेलं तर हे गाव 40 ते 45 लोकांचं आपलं उमऱ्याचं गाव आहे आणि हे गाव सुद्धा 2 ग्रामपंचायतीमध्ये विभागलं गेले. आता सांगायचं म्हणजे एक गाव म्हणजे आपटी या ग्रामपंचायतीमध्ये हे निम्म गाव आहे आणि निम्म गाव हे नावलीपैकी धारवाडी म्हणून ओळखलं जाते. तरी अशी या गावची कथा आहे साधारणपणे. आणि नेमका इथल्या गावांना डोंगरात असल्यामुळं नेमका काय काय गोष्टींचा सामना करावा लागतोय ते आता या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. चला तर मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ग्रामीण भागातल्या लोकांना नेमकं कसं तोंड द्यावं लागतंय, इथली लोक कशी जगतात ते आता आपण या व्हिडिओमध्ये पुढे पुढे पाहूया. आता मी धारवाडी या गावामध्ये आलोय आणि सकाळचे साधारणपणे 9:30 वाजलेत आणि या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत धारवाडी या गावातले, त्यांना आता आपण भेटूया. दादा, तुमचं नाव काय? माझं विश्वनाथ जाधव. तुमचं? शरद चव्हाण. बरं, आता तुम्ही आता कुणीकडे चाललाय म्हणायचं सकाळी सकाळी? कामावर म्हणजे आता कुणीकडं कसलं काम करताय? नावली सेंटरिंग काम करताय. बरं, आता तुमचे गाव हे डोंगरात वसलेलं आहे. खाली तर दरी आहे मोठी, वर डोंगर आहे आणि या डोंगराच्या ठिकाणी असं अडचणीच्या ठिकाणी तुमचं वसलेलं गाव आहे. तुमचं नेमकं आजपर्यंत इथं जेवण कसं घडत आलं याबद्दल तुम्ही 1-2 शब्द बोला. काय आमचं शिक्षण पण हलाल किती केलं आहे. बर. आई वडील पण आमची शेतमजुरी असल्यामुळं आमचं शिक्षण हे असंच मजूर करण्यातच गेलं. आम्ही सुट्टी दिवशी सुद्धा कामाला जाऊन आम्ही आता ग्रॅज्युएशन शिक्षण पूर्ण केले. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे? बर. तरी सुद्धा आम्ही आता काय होतंय, आमचा उदरनिर्वाह काय नाही. त्या डोंगर ह्याच्यात वर काय गवताशिवाय आपल्याकडे काही पिकत नाही. तिथं तुम्हाला फक्त आता गवती रानं जास्त करून नाही तुमचं? हो, गवती पिकाव थोडं आणि ते पण पीक असल्यामुळे तिथं डोंगर भागात असल्यामुळे गहू आणि बिबट्याचा वावर जास्त आहे. आता तुम्हाला इथं गव्या किंवा बिबट्या बघितलं तुम्ही स्वतः? हा, बघितले. होय काय? हो. मग काय नेमका त्यांचा त्रास होतोय? त्रास काय, मी आता आलेली पीक कुठं आम्ही शाळू वगैरे केलेलं असलं, वरणा काय केलेला असला तर सगळं ते गहू वगैरे खाऊन जाते. बिबट्याच्या भीतीमुळे कोण आता रोजगारला सुद्धा एकमेकाच्या जाई येत नाही. त्यामुळं आता आम्हाला पर्याय नाही, शेवटला आम्ही आता सेंटरिंग काम धरले. किमान आपलं रोजंदारी आपलं म्हणून काहीतरी पोटा पाण्यासाठी किंवा आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी आम्ही हे आता हे करायला लागलोय. शिक्षण तर पूर्ण केलंच पाहिजे मुलाबाळांना. आता हल्ली कसं शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आमचं एक आयुष्य आता ह्यातच गेलं. बरोबर. शेती किंवा ह्याच्यात लहान मुलांचं वगैरे पुढे भवितव्य चांगलं होण्यासाठी आम्ही आता त्यांच्या शिक्षणाला काही खर्च लागत हे करण्यासाठी आम्ही आता सेंटरिंगच्या कामाला जायला लागलो. बरं, आता तुमची शेती किती आहे साधारणपणे इथं? शेती आमची आता 3-4 एकर आहे. 3-4 एकर. हो. मग आता पावसाळ्याचा वगैरे असं काय पीक घेता? उन्हाळ्याचं भातच घेतोय. ते पण आता इथून पुढे जर शाळू वगैरे घेतला तर काही गहू वगैरे काही प्राणी काय राखत नाही. म्हणजे उन्हाळ्याची शेती जवळपास तुमची पडूनच. बरोबर. हो. हा. आणि आता काय राहिलेले यात मग गवताचं ह्याच्यावर काय जनावरांनी तेवढं आपलं गवत वगैरे मिळते. बरं, बाकी काय आणि शेतीला जोडधंदा वगैरे म्हणून तुम्ही करताय? काय नाही तर काय आता दुग्ध दुसरा काही नाही. हा. इथं काहीच नाही ना. आम्हाला आता 2 महिन्यांना आता पाणी प्यायला मिळत नाही.
म्हणजे पाण्याची समस्या सुद्धा या ठिकाणी समस्या मोठी आहेच आहे. आहेच समस्या. पाणी मिळत नाही म्हणजे नेमकं काय असं? कुठं जे आता आपल्याकडे झरा आहे, झऱ्यानं सायपन येते ते हा. पण आता उन्हाळ्यात कमी आलं की पाणी येत नाही. हम्म. मग कोणाची काय विहिरी आहे, कोणाचं बोर आहे, ह्याच्यावर आम्ही आता पाणी घ्यायचं, जनावरांना दाखवायचं, असंच हे करतोय. म्हणजे उन्हाळ्यात तुम्हाला प्यायला पाणी सुद्धा मिळत नाही अशी कंडिशन आहे एकदम. कंडिशन कमी हो. आता कसं होतं, औंधा पाऊस एक झालाय. हा. मागल्या वर्षी पाऊस कमी होता तर दुसऱ्याच्या विहिरीचं बोरचं पाणी मागून हे करून पिण्यासाठी धुण्यासाठी आपण घेत होतो. आता पाणी पुरत नाही म्हणून लोकांनी बोरिंग मारलीत म्हणायचे काय? होय, प्रत्येकाच पाण्याची टंचाई असल्यामुळे आता पाणी आपल्याला पुरत नाही. मग बोर मारल्यात, काही जणांना लागले पाणी, काही जणांना फेल गेले, ते पुरत नाही असं पाणी. पाणी पुरत नाही म्हणताय पाणी काय? पुरत नाही ते पण. म्हणजे तर पाण्याची सुद्धा मोठी समस्या आहे. समस्या आहे समस्या. मग त्यामुळे बोरिंगचं पाणी तुम्हाला प्यावं लागते का? हो लागते त्याला लागते बोरिंगचं आणि पाणी बोरचं प्यावं पाणी लागतं. मे महिन्यात आम्हाला पाणी नसते म्हणा थोडक्यात बोरिंग. म्हणजे तुम्हाला आता इथं समजा नोकरी करायचं झालं तर आता समजा तरुण जे असतील त्यांना काय करायचं लागतंय नोकरी करायची म्हणली तर? नोकरी करायला झालं तर बाहेर जाऊन शिक्षण अभ्यास करायला लागतोय. हा. कुठे स्पर्धा परीक्षेला आता काय अभ्यासाशिवाय काय पर्याय नाही. हम्म. मग कुठं तर राहायचं. एक जण काहीतरी सिक्युरिटी मध्ये जातोय, काय वॉचमन मध्ये जातोय. आणि मग म्हणजे स्पर्धा कमी परीक्षेची- दर्जाची जी वगैरे जी कामं असतात अशीच कामं करायची. इथल्या मुलांना करायला लागतात करायला शिक्षण नसल्यामुळे. हो. की आता सकाळ सकाळी अशी मंडळी सेंट्रिंगच्या कामासाठी इथली लोक बाहेर पडतात. इथल्या लोकांना रोजगारासाठी दुसरा मार्गच नाही. चुकून एखादा शिकला तर तो असा बाहेर कुठेतरी जातोय नाही. सकाळी सकाळी त्यांना असं सेंट्रिंगच्या कामावर त्यांना जावं लागतंय. दादा तुमचं नाव काय? बरं तुमचं आता वय वर्ष किती तरी साधारणपणे? 72 वर्ष झाले तुम्हाला. बरं तुम्ही शेती वगैरे असं केलं का आणखी काय काय केलं? शेती केली. बरं तुमची शेती किती आहे तरी? शेती आहे 2-3 एकर. 2-3 एकर. आणि तुमची मुलं किंवा भाऊबंद असं किती जण राहतात एका घरात किंवा काय? 4 जण. 4 जण. मग ते तुमची वैयक्तिक 2-3 एकर का त्या भावांची? सगळ्याच 2-4 एकर आहे. 2-4 एकर रान येते. सगळ्यात 2-4 एकर. हां बरं मला एक सांगा, या डोंगरातलं तुमचं गाव आहे, आतापर्यंत तुम्हाला नेमकं काय काय अनुभव आला आयुष्यात? इथं काय काय अडचणी आल्या? काय सगळ्या अडचण आहे, पाणी नाही, हां पुन्हा काय उत्पन्न काय नाही. बर उत्पन्न काय नाही नाही काय. म्हणजे नेमकं कुठे काय? शेतीत काय पिकत तेच. हा 4 दाणे पिकतात तेवढंच फक्त उरली. 4 दाणे पिकतात तेवढं. एवढंच, बाकी काय नाही. मग आता ते बाकीचे काय व्यवस्था करताय बाबा आपल्याला असं असं एवढं काय एवढं रोजगार करू? करायचा, काहीतरी करायचं, इकडे तिकडे करून काहीतरी भागवायचं. रोजगार करायचा. होय. मग आता रोजगार म्हटल्यानंतर इथली लोक काय करतात रोजगारासाठी? काय काय भांगला जायचं, कुठं काय करायचं, हम्म. कोणी बोलवेल तिकडे जायचं. कोण बोलवेल तिकडे जायचं. जायचं. हम्म. आणि मग शेतीला असं बाबा जोडधंदा वगैरे तुम्ही काय केला का नाही? काय काय जोडधंदा नाही, काय जोडधंदा. पाऊस आहे, पाऊस एकदा लागला की गेला की यायला, पुन्हा कशाने होणार? हा. काय जुळत नाही. मग तुम्ही अशी जनावर वगैरे पाळली का नाही काय? जनावर 2 आहेत की. आणि ज्या वेळेला आता तुम्ही ह्या वयात त्याच्या अगोदर जनावर पाळली? पाळली की. बरं किती पाळीत? मग दूध वगैरे कुठं घालायला जायचा? तर नावलीला. म्हणजे हे तुमचं नावली ते तुमचं गाव किती अंतर असेल तरी? 2 किलोमीटर 2 किलोमीटर. मग एवढ्या लांब तुम्ही दूध घालला जायचं. चालत जायचं, चालत यायचं, होय, चालत ते जायचं. किटलीचं ओझं हातात घ्यायचं होय. आणि रोज सकाळ संध्याकाळ जायचं तिला. सकाळ संध्याकाळ. आणि अशा पद्धतीनं तुम्ही धार काढायची सकाळ संध्याकाळ आणि तिथं जाऊन घालायचं एवढ्या लांब होय, आणि तिथनं परत चालत यायचं. चालतेच. असं तुमचा दूध व्यवसाय. होय. आणि त्यानंतर सकाळी तुमची कशी सुरुवात होती तरी सांगा की? सकाळी सुरुवात काय 7 चालू होते काम. हां 9-10 वाजेपर्यंत आपलं घरचं काम सगळं आटापते. 10ला तरी रोजगारला जायचं. 10ला तर रोजगार जायचं. होय. मग सकाळी उठून काय काय काम करता घरातले काय? काय पाणी भरणे, हां धार काढणे, कुठे शान काढणे, कुठे काय करणे, हे सगळं चालतंय की. म्हणजे इथलं एकूण जीवन संघर्षमय आहे. संघर्ष नाही. मग तुमच्यातलं इथले कोण लोक अशी आहेत का ज्यांनी नोकरीला बाहेर गेलीत किंवा काय? 4 चौघ गेलेत की, बाकीचे 4 चौघच फक्त गेले? एवढी गेली. लय लोक. गेली हो. हां आणि बाकीचे आहेत ते आहेत बसल्यात अडकून. हां अडकून बसल्यात म्हणजे नेमकं काय? शिक्षण नाही हां हां आणि पुढे उत्पादन चालून म्हणजे नोकरी लागत नाही. हां मग काय करणार? शिक्षण नाही. तर शिक्षण आता नाही. तुम्हाला इथं शिक्षण मिळणं खूप अवघड आहे. आता किंवा देवाळ्याला शाळा? जायचं चालत. हां देवाळ्याला बर शाळेला जायचं. देवाळ्याला म्हणजे देवाळ्यातनं भरपूर लांब आहे का? आता 2 मैल 2 मैल. होय. हां हां तेवढं जाऊन चालत यायचं, चालत जायचं. म्हणजे तुम्हाला इथली मुलं जी आहेत त्यांना भरपूर लांबपर्यंत लांब चालत- लांब लांब परिस्थिती म्हणजे चालत जाण्यात चालत चालत- येण्यातच त्यांचा वेळ जात वेळ असेल ना? जाते. हां
त्यामुळे त्यांचं शिक्षण व्यवस्थित होत होत नाही. नाही. 9ला सकाळी निघलं तर ते 10ला 10:30ला पोचतंय. 10-10:30 पोहोचते 5ला सुटलं की 7 वाजता येते याला. म्हणजे संध्याकाळ अंधार अंधार पडतो पडतो याला. त्यावेळी तुमची मुलं कुठं घरात येतात. येते. हा. आणि समजा त्यासनी काय क्लास वगैरे काय असं लावता येते लावता. आता कुठे कलासला लावते एखादा लागायचा. हा 100 एखादा कलासला जायचा आणि कुठे जातोय कोण. हा हा. म्हणजे त्यामुळे इथल्या कलास तरी इथं मुलांचं आहे काय हाय रे बाळ. हा कलास तरी इथं आहे बी कुठं काय. इथं क्लास पण नाही मुलांना. नाही त्यामुळे खाली शिक्षण घेण्यात इथल्या मुलांना सुद्धा अवघड आहे. खूप अवघड जाते. खूप अवघड आहे. म्हणजे एकूण इथल्या पिढ्या ज्या आहेत त्यांना हे आम्ही इथं म्हणजे तुम्ही इथं ज्या राहताय त्यामुळे इथं अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागते. होय असं एकंदरीत तर चित्र दिसतंय. एकंदरीत दिसते. आणि शेतीत मग काय काय पिकं घेता तरी. काय भात आणि हे कुठे हरभरा आलं तर पाऊस लागला तर हा नाहीतर नाहीच म्हणून नुसतं भातच. नुसतं भातच. भाताहच. मग आता काय करा काय दुसरे पिकते. हा आता बघितलं शिवारात सगळं दिसतंय तुम्हाला. हम्म. काही नाही या शिरानं पडसरच आता ही रानं तुम्ही म्हणताय आता पावसाळ्या उन्हाळ्याची पडूनच. पडलंच सगळं. हम्म, हम्म. काही येतच नाही काय घालणार दुसरं काय. काय येत नाही काय होय. काय त्यामुळे लोकांची पेरून पण काय फायदा नाही काय असं नाही. तुमचं म्हणणं. 4 चौघांची चांगली जाणं आहेत ते शाळू तर त्यात हा बाकीची नाही काय. नाही काय. हा, हा. हम्म, हम्म. सगळी पडसरच. बरं आता मला एक सांगा हे तुमचं वरती जो डोंगर दिसतोय होय आणि डोंगराच्या बरोबर तुमचं एक खाली एक गाव आहे. होय. बरं आता हे डोंगर वगैरे घसरतोय वगैरे असं तुम्हाला काय धोका सरते की डोंगराचा धोका वगैरे आहे धोका आहे तरी आहे? आहे तर ते मध्ये गाळ आलं खाली हा झरा मुजला आमचा. अं, मुजला झरा मुजला म्हणजे पाणी प्याचा. हं? पाणी प्याच झऱ्यावर आलं सगळं ते. ते म्हणजे तुमचा तिकडं झरा आहे पाण्यावर हा पाणी प्याचा. हा ते तिथं आलं हा पुन्हा इकडं गेल्या वर्षी आरलं. म्हणजे 2 वेळा इथं मोठ्या घटना घडलेल्या 2 वेळा घातला. आलेल्या. होय. म्हणजे हे गाव असं वाहून जाण्यासारखी सारखं कंडिशन. होतं ते चिर पडली. हं. मग हिंदी नावली लोक आली उचलली चढली माणसं आमची हा आणि शाळेत नेऊन ठेवली 2 दिवस. बर बर मी एवढी डेंजर परिस्थिती तयार जाती झाली. जाती ते भ्यागच पडली ती. हा मग ती भ्यालीच उचलली. हम्म, मग पुढनं तिला निरोप उचला माणसं म्हणून हम्म. सगळी रात्रीची उचलून खाली शाळेत नेली. तिथं म्हणजे- जेवण बिवण देऊन तिथं त्याची 2 रात्री राहिली. म्हणजे तुम्हाला रात्रीच त्यावेळेला पावसाळ्यात उचलण्यात आलं इथल्या सगळ्या लोकांना. भ्या जात आहे आता रोग भ्या आहे. आता रोग भ्याय पाऊस म्हणा. आता चाल झाला का नाही हा पहिलं भ्या लागते इथं. हा हा म्हणजे पावसाळ्यातलं दिवस तुमचं एकदम अवघड अवघड डेंजर अवघड आहे असं म्हणजे कठीण आहे. आरतायच इकडे हा इकडं भ्या त्या इकडं पण आरताय. हे मधीच राहिले म्हणजे एवढं जर राहिलं तर एखादं घसारलं मी झालं. म्हणजे काय घडल सांगता येत नाही काय रात्री काय किंवा काय दिवसा. घडलं ते सांगता येत नाही. हे वाहून जाण्याची पण शक्यता आहे. शक्य आहेच. म्हणजे माळीसारखी घटना या गावात घडण्याची शक्यता आहे. शक्यता आहे. हा म्हणजे इथं खूप मोठ्या अडचणी आहे असं अडचणी तुमचं आहे. म्हणणं. बाळ तुम्ही आता कुणीकडे शाळेला चाललाय? देवाळ्याला कुणीकडे देवाळ्याला. कितवीला आहे तो? मी 7वीला आणि मी 9वीला आहे. 9वीला आहे. बरं आता 9-10 वाजायला आले. शाळेचा दिनक्रम कसा असतो इथनं आता देवाळ किती लांब आहे तरी? 3 किलोमीटर आहे. 3 किलोमीटर आहे शाळा. 3 किलोमीटर. बरं आता मग शाळेत जायचं म्हटल्यावर कसं जाताय गाडीने जाताय का गाडी असली तर जा गाडून जात की नाही तर चालत. चालत जातो. मग चालत जाता येत नाही लांब एवढ्या? होय. आता इथून खूप लांब असं खाली घसारटीनं चालत जायला लागतंय. परत चढत चालत वर यायला लागते. मग सकाळी उठून तुम्ही नेमकं काय करताय? उठून धार काढायची वैरण आणायला जायची आणि शाळेवर शाळेला जायचं. तर मंडळी बघा इथं एक रिअल कंडिशन आहे खरी कंडिशन या खेडेगावातल्या मुलांची. तू काय म्हटला सकाळी उठून काय काय करायला लागते? धार काढून वैरणीला जायला लागते आणि वैरणीचा आल्यावर शाळेला जायला लागते. वैरण आणायला जायला लागते म्हणजे जनावरांच्यासाठी पहिल्यांदा तुम्ही इळा खुरप वगैरे घेऊन जायचं आजची लागे होय. आणि ती वैरण आणायची आणि काय धारा पण काढायला लागतात म्हटलास तू. म्हणजे धारा काढून पण दूध घालून यायचं त्यानंतर आवरून शाळेला जायचं. म्हणजे अभ्यासाला तुम्हाला वेळच मिळत नाही. तर मंडळी अशा परिस्थितीत इथली मुलं शाळेला जातात आणि शिक्षण घेतात. खूप इथली वाईट अवस्था आहे शिक्षणाच्या बाबतीत. मुलांना असंच चालत जाऊन परत घरात येऊन अशी घरातली कामं पण करावी लागतात. हे आता सकाळी सकाळी भारा घेऊन आल्यात जनावरांच्यासाठी. आता या ठिकाणी मावशी आल्यात वैरणीचा मोठा भारा घेऊन आल्यात. बघा मंडळी मी तुम्हाला दावतो. वैरणीचा भारा त्यांच्या डोक्यावर आहे मोठाच्या मोठा आहे. बहुतेक वैरण गोळा करायचं चाललंय. आता ही नेमकी वैरण कुठं नेत्यात
आणि काय करतात ते आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. बघा मंडळी, रस्ता कसा आहे. रस्ता पण व्यवस्थित नाही आहे. त्यातूनच एवढा मोठा भला मोठा डोंगरासारखा हा बोजा डोक्यावर घेऊन या मावशी आता वैरण घेऊन चालले आहेत. बहुतेक वैरण गोळा करायचं काम चालू आहे. आता बघा कशा उतरतात या मावशी. बहुतेक यांचं या ठिकाणी परडा आहे आणि बहुतेक वळी रचण्यासाठी लांबून काहीतरी वैरण या ठिकाणी आणून टाकत आहे. गवताचं मोठं मोठं बारं बांधले आहेत. बघा आता कसं टाकतात ते. मानवरनं असा फेकून दिलाय भारा आणि त्या रचण्याचा प्रयत्न करतात. मावशी काय चाललंय? काय चाललंय आ बघा तशी आमची आ दशा बघितली सगळ्या. होय, दशा तेच बघायला लागलोय. तुम्ही मला दिसला सा हा बारा मोठा घेऊन आलेला. काय करायचं एवढं डोक्यानं वडलं बघा. हा मी तेच बघायला लागलोय. मला अचानकपणे समोर आलेला दिसला सा. हाय का आमच्या गावाला रस्ता कोण करतंय का सांगा की. रस्ता नाही म्हणताय होय? होय तर काय हाय तिकडे रस्ता हाय का आडवळणी सारं गाव. हे आडवणी तुमचं गाव आहे तर? होय हा हा. आता एक खाली मला दिसतंय तुमच्या खाली दरीच आहे पूर्णपणे. होय ही दरी आहे. हा तिथनं वर पावसाची याचं वैरण घे ह्यातनच असं चिखलात नाही याचं. हा हा. काय करायचं मग सांग. चिखलातनं भारा घेऊन यायला लागतंय. होय हा हा. आता हे गवत कुठनं आणलं म्हणायचं? ते वरनं डोंगरातनं. डोंगरातनं? होय हळू याचं रापत. अवघड आहे की पाय बी निसाटला तर. काय करायचं हे बघा आता मान गमती वाटत आहे बघा. हा हा. लागलंय तर? नाही गुडघं दुखतंय. गुडघं दुखतात काय? होय मग त्याच्यावर काय इलाज नाही? इंजेक्शन करायचं हा. जायचं इंजेक्शन करायचं जायचं म्हणजे दुखलं तरी तेवढ्या पुरतं आपलं मलमपट्टी म्हणून काहीतरी करायचं, आणि काम करायचं औषध पाणी घ्यायचं आणि परत कामाला लागायचं. लागायचं. म्हणजे दुखतंय म्हणाय नाही. नाही मग करायचं कोण आपलं. हा मोठा प्रश्न आहे. हा करायचं कोणी? करायचं कोणी सांगा. हा हा. मग इथं लय अवघड आहे जगणं. जगणं तर साधं. हा. बरं आता होय ते काय करायला लागलाय म्हणायचं? आता हे भारत सवन वाईट ठेवायचा आणि ते भारत टाकायचं. मग एकट्यानं असा उचलणार? काय होत चालतंय आता पण किती भार आणलं सा तरी? आता 4 आणि 4 भार आणलं सा? मग जायला किती वेळ लागते तरी? इथनं आता तुम्ही जाणार, तो भारा डोक्यावर घेणार परत. बारा गाडून ठेवल्या जायचं आणि घेऊन यायचं पाटील लावून. हा किती वेळ लागते तरी एक भार आणायला इथंपर्यंत? 10 मिनिटं. 10 मिनिटं. मग असं सकाळपासून किती आणला म्हणला? 4 4 भार आणलं सा? होय पण अजून किती भार आणणार? हा आता झालं आता एकच राहील. योग राहिलाय. अजून काय वैरण आणायची काय एवढीच? एवढीच आता बस. एवढीच. होय एक मसा. तर मंडळी या ठिकाणी महिलांचं काम बघा. लांबून असं मोठं मोठं बांधलेलं हे भार हे बघा कसं त्या वरती ढकलून देत आहेत. आतल्या बाजूला पडले म्हणून हे बघा त्यांनी आता डोक्याचा आधार दिलाय. इथल्या महिलांची कमाल बघा. शेतकरी महिलांना कसं ताकदीचा उपयोग करून हे काम करायला लागतंय. पाय दुखतोय म्हणत नाहीत किंवा काय म्हणत नाहीत आणि त्या या भाऱ्याला असं वरती पुढं ढकलण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे भरपूर कष्टप्रद इथल्या महिलांचं काम आहे. संघर्षमय जीवन आहे एकदम इथल्या महिलांचं. ते आता माझ्या एखादं पोरं चढवायचं. हा होय ती तुम्हाला आता वरती जाणार नाही. बरं सकाळपासून काय काय केलं सा? कुठलं शेण काढलं पाणी भरलं हा. आंघोळ पाणी झाली चहा पाणी आणि ह्या कामाला लागलो. आता जेवायचं आणि लोकांच्या जायचं. लोकांच्या जाय म्हणजे लोकांच्या जाऊन काय करणार? हाजरी गवत कापाय. तुमचं झालं गवत का पण? झालं मग हजेरी आता किती हजेरी पडते तरी? 250. 250 रुपये हजेरी दिवसभराला. होय मग तेवढ्या तुम्हाला परवडतंय? आता मग काय करायचं? हा काय करायचं विलाज? घरचं चालतंय? आता विलाज नाही. हा इलाज नाही त्याच्या. होय हे तुमचं एकच उत्तर. हा तर काय आता बसून आपण कोण 250 रुपये देणार? होय 250 नाही पण 250 परवडतंय तुम्हाला? खरं नाही कर आपल्या गावाला रोजगारच लय नाही. हा रोजगार नाही. हाय नाहीच की. मग बरोबर. हाय का नाही? म्हणजे लय अवघड आहे इथं जगायचं. आणि पावसाळ्याचं ते कसं करताय हो? भांगला आहे 250. 250? 250 इथली दर ठरलेलाच आहे. ठरलेला नियमच आहे 250. 11 जायचं हा. 16 जायचं. 6ला यायचं होय तेवढ्या वेळेत काम करायचं. हाय
मग बाहेर पण जाणं खूप लांब असेल मग समजा बाहेर जायचं असेल तर आम्ही बाहेर जायत नाही एवढ्या जडाव्यात सोमवारपेठ आपली एवढंच ह्या 2-3 गावात करताय आहे आणि दूध पाणी वगैरे काय तुमचं आहे का? गावात आहे गावात डेअरी मग तुमचं दूध वगैरे किती जाते का दूध नाही माझं मग मी मस इकली आहे रेडी आहे हां हां आता इकली आहे मस मग पहिला असेल का? होय पहिली होती मस मग गावात डेअरी येते आता इथे येते आमच्या घरातच आहे आमच्या पुतण्याने केली हम्म. संदीप हम्म. त्याने केली मग दुधाचं असं किती येतात आठवड्याला महिन्याला काय काय खर्च भागून 1000 हा. 1500 लागवड भागून काय येते म्हणजे लागवड पण त्यातनं कटिंग होत्या कटिंग म्हणजे तुम्ही डेअरीतनं त्यासनी काय तर सुग्रास वगैरे आणत असेल होय हा हा मग त्यासाठी पण बराचसा पैसा जातोय होय मग दूध जनावर की हे सांभाळणं परवडतंय तुम्हाला आता काय करायचं नाही परवडून हा बाहेर आणलेलं बघितलं तर म्हणजे परवडत नाही म्हणताय तुम्हाला काय परवडतंय काहीच परवडत नाही हा होय खायला मिळतं एवढंच हा दुसरी काय नोकरी आहे बघ नोकरी नाही बिझनेस आहे आपला हम्म. माणसाची जमीन आहे का शेती भरपूर आहे हा लोकांची रानं करूनच खायचं म्हणजे तुम्हाला लोकांची रानं करून अगं, जगावं लागतंय हा वाक्यावरून तर कसं निघायचं हा होय म्हणजे तुम्हाला पैसा आता नाही वय उन्हाची रानं पडून पडून बरोबर. वाक्याचा दूध निघत नाही वाळक्याचा आणि जनावर असून सुद्धा दूध निघत नाही निघत नाही जास्त हा. बस आता 1550 रुपये पोत 1350 1250 एवढं महाग झालंय ते आता खाद्य सुग्रास खाद्य झाले हा मग नुसतं कणी कंटिन्यू ते म्हसाचं खाद्यच भागतंय म्हणायचं हम्म. आणि आपल्याला शान हम्म. आणि दूध खायला मिळतंय हा आता एक घरचं म्हणजे दूध घरचं. तुम्हाला काय हा. आणायला लागेल आणि आम्ही आता 70 रुपये लिटर घेऊन खाईन हा होय हा? की मग असं आहे ना हा आणि जर आमची वैरण पण पदरची नाही पदार्थची नाही नाही आता ही भावपटलांची डाग घेतली हिनी म्हणजे ती कापून आणली आहे. मग वैरण पण तुम्ही हा, कसं होय, आणताय आम्ही पम्पूची घेतली हा. पम्पूची तुमच्या वरल्या वाडीतल्या हा. आणि ते आम्ही कापून घालतोय डोराजनी होय? मग आमचं पदरचं आहेच काय पदार्थ आहे पदरचं म्हणजे आमचं आम्हीच म्हणायचं एवढं मिळून खायला. तुम्ही स्वतःचा जेव्हा आहात तुमचा एवढाच होय होय काय बाकी तुमचं काय 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 नाही काय नाही पाणी आहे का जमीन जास्त आहे हा. काय तुमच्या वाणी बॅट आहे तेव्हा ते काय चिव हा काहीच नाही म्हणजे इथं जगणं खूपच मुश्किल आहे होय आहेच की तरी सुद्धा या अडचणीत तुम्ही मग दिवस आता आम्ही काढताय. राहणार कुठं आता बाहेर जाऊन आमचा खप होणार का कुठं हा कुठं कोण घेणार ठेवून होय हा? की? कोण घेणार ठेवून सांगा आता माणूस पाय ठेवून देणार कोणाला होय होय आणि आता आमची जनावर किंवा आम्ही आमचं कुटुंब कुठं राहणार जाऊ तर म्हणजे खूप खूप अवघड आहे हा. इथं जगणं मग आता ते आरलं तवा हा. आम्हाला म्हणत होते की नावडीवर जावा हा. आम्ही म्हणतो ती जनावर कुठं बांधायची तर परपंच घराला कुठं न्यायचा होय काय की? होईल ते आमच्या इथंच होते म्हणजे काय तुमचा पसारा असणार काय नेणार कुठे नेणार आम्ही होय ती देणार गुंठा नाही 2 गुंठा नाही 1.5 गुंठा हा. त्यात आमचं बसणार आहे नाही मग 2 मुलं हा. सुना होय. लेक नातुंड कुठं बसणार मग ह्या एकंदरीत अडचणीच आपलं हाही बरंच म्हणायचं आमचं हा म्हणजे भयानक परिस्थिती आहे इथली या होय, गावात आणि आता गव्यान काय राखले शाळू राखलेलं नाही तर हम्म. भात राखलेलं नाही वरणा राखलेलं नाही गौरेडेने म्हणजे तुम्हाला जंगली प्राणी गव आणि ही माकडं वगैरे काय मा भरलंय आता चित्र नाहीत म्हणून सांगा हा. भरलंय माकडाने हम्म. लय काय काय राखले नाही ह्या साईड तरी काही राखले नाही बघा आता ही साईड जराशी म्हणजे अजून पण हाय माझी काय म्हणण्यात अर्थ नाही तेव्हा गवळ येतील ते सांगता येत नाही हम्म. होय असं ही वांडर सुद्धा फस्त करून टाकते वांडराने भरपूर वांडराने दुष्कानी केली हा भरपूर काय काय उत्पादन आहे नुसतं का नाही आपलं जेमटेम हम्म. म्हणजे पुढचा पाऊल टाकून दुसरं काहीतरी प्रगती करावी असं काही नाही आमच्या धारवाडल्या गावात. काय नाही दारवाडी मग असंच की आता. तर मंडळी आता मी इथं काही लोकांना भेटण्याचा प्रयत्न केला काही महिला सुद्धा मला भेटल्या त्यांच्या तोंडून असं आलं की इथं जगणं खूप अवघड आहे मुश्किल होय आहे होय की संघर्षमय आहे यातल्या लोकांचं जीवन जरी शेती करावं म्हणलं तर शेती सुद्धा उन्हाळ्यात पडून असते उन्हाळ्यात पडून दूध पावसाळ्याला जनावरं- गव्यांचं हा उन्हाळ्यात पडून पावसाळ्याला गौरेड पावसाळ्यात गवरेड होय. पण सुद्धा इथं भरपूर त्रास बरं इथं तुम्हाला बिबट्याचा वगैरे असा त्रास होतोय का नाही ते सोपन जातो माहिती का हा त्यांचे एक हे मारलं काय वासरू हम्म. मग इथं धारवाडीतच का धारवाडीत हा संदीप गायकवाड तुमचा हा त्यांचं कुत्र मारलं हम्म. तेव्हा आलतीत की फारश खात्याची माणसं हम्म. मग ते आता त्रास आहेच की हम्म. नाही कसं म्हणायचं 2-3 जणांवर आमच्या इथले नेलेत नेल्या नेलेत बरोबर म्हणजे इथं बिबट्याचा सुद्धा भयंकर त्रास त्रास आहे आहे होय मग घराबाहेर बाहेर पडणं सुद्धा काय काय वेळेला कशाला महिलांना आता बरं आम्ही संध्याकाळी 8 वाजले 7 वाजले की घरातून बाहेर पडतोय घरातच बसायचं आणि मग काय होईल ते धाडसा नाहीच की मग हा होय म्हणजे भीतीच्या छायाखालीच हे वावरणारं गाव आहे वावरणारं गाव आहे हा. आता तुमच्या इथं रव्या टेलरनं 1500 रुपये पेराय घेतलं तर हम्म. आणि 1200 रुपयाचे बी पेरले हम्म. आणि एक सुद्धा त्यात उत्पादनामध्ये काढी नाही काडी नाही म्हणजे आणि शाळू खायला बी नाही आणि म्हशीला बी नाही म्हशीला बी नाही
अशी नुसती नुकसान. नुसती नुकसान. आता म्हणजे आता रोग आता बघण्यासारखं होय? आहे, जाऊन बघितलं तर हा. कितीच आहे जवळ. मग म्हणजे पदरात काय पडत नाही तुमच्या. पदार्थ काय पडत नाही आमच्या. हम्म, हम्म. नशिबानं पडलं तरच, मग नशिबाचं भाग नशिबानं नाही. मिळालं तर. चुकून जर गौरेट नाही आलं हा, तरच, तर. नाहीतर म्हणाय मग आता 2 वर्षाला काहीच मिळत नाही आम्हाला. हम्म. जवळजवळ जांभळ्याच्या घरापासून इकडे भाग आहेच बघा. जांभळ्यांच्या तिकडच्या कोपऱ्यापासून. हा कोपऱ्यापासून हम्म, हम्म. कोथिंबीरवाडीला. हा मग ह्यात काय मिळेल, काय मिळते तो. नाहीच. तरी सुद्धा एवढं दुःख आहे, अडचण आहेत, पण तुम्ही आता आम्ही मला धाडशी आहे होय. मग आम्ही जाणार कुठं, होय पर्यायच नाही ना आम्हाला. पर्याय. बरं सांगा आता आम्ही लोकांचं पोराबाळांनी सेंटरिंग कामं करून बोर मारली आहे. हम्म, आम्ही आता कसं तरी घर उभा केले. हम्म. आम्ही हे सोडून जाणार कुठं, आणि हे जाणार. आम्हाला मिळणार का आता बरोबर, इथनं पुढे. एवढं सगळं केलेलं घालवायचं. अनकराच्या डोक्यानं पाणी आणलं, ह्या बाबाच्या हिरीच्या डोक्यानं पाणी आणून घर बांधलं. हा आणि मग आता नवीन घर बांधायला आम्हाला झेपणार आहे जागा घेऊन नाही बाहेर होय. कुठंतरी. हम्म. आणि इथं 2 गुंठ शेती आहे ती बी पडायची. ती पण पडा. हा आता जवळजवळ हाय म्हणून शनी निकाल इथं आबा पाटलांचं झालं तर केरबानांचं पाटलांची रानं केल्या, त्या तुमच्यावरल्या भीमादादाचं जाधवांचं. म्हणजे दुसऱ्यांची रानं करतायचं. मग कुठे तर आमच्या रानच नाही आम्हाला नाही. हा हे आमचा डोंगर बघा, होय हे की? खाली हाडूत लागला पवारांच्या घरापात, हा. त्या पवारांचा आणि आमचा. हम्म. हेच शेती हेच काहीच नाही आम्हाला. हम्म. पदाची जमीनच नाही लय जास्त नाही काय? आम्हाला. आणि आता तिकडे 9 गुंठ आहे हम्म. गाडमाळाकडे, ती गव्यांच्या ताब्यात आहे. गव्यांच्या ताब्यात आहे. त्यांची आता त्यांचीच म्हणायची, आता आमची नव. तुमची आमची नव नव्ह. मालक गव. होय. आणि कसं आता ते माणसाने तक्रार जरी दिली तर फॉरेस्ट खातं काय म्हणावं घेत नाही, हा असं पण झालं की नाही. हा त्यासाठी म्हणजे जमीन आता तुम्ही गव्यांच्या नावावर सोडून दिली. गव्यांच्या नावावर गव्यांच्या नावावर सोडली आहे हा, आता हा. म्हणायची. म्हणजे एकंदरीत इथं बना गेलं तर प्राण्यांचा सुद्धा तुम्हाला खूप त्रास होतोय. त्रास आहे बाई. म्हणजे जगणं मुश्किल केलंय प्राण्यांनी सुद्धा. प्राण्यांनी सुद्धा होय. एक तर निसर्गाचे असं तुम्ही अडचणीच्या ठिकाणी राहिलाय, निसर्गाकडून त्रास होतोय, होय. की असा प्राकृतिक त्रास सुद्धा आहे. आता तुमच्या तिथं वर ही जाधवांची डागा आरलीच की, हा परत इकडे बेंदाडातनं शेरीतनं बघा पोमदादा जयंती असं अर्ध आलंयच की. अर्ध आलंय. त्यावेळेला आम्हाला नोटीस दिली की तिने. हम्म, आम्ही एक रातच्या रात गेलो आणि नाही गेलो, पण आमचं काय होईल ते होईल म्हणजे तिकडे हम्म, हम्म. नशिबात काय असेल ते होईल. म्हणजे इथं हे घसरून वाहून जाण्याची सुद्धा भीती आहे. पोमोजा तुमचा खांब्याचा पोमो हाय. तिची शेरी आहे की नाही, हम्म. तिथं अर्थ आलंय की. होय. मग तिने मग आम्हाला ते मिरगात नोटीस येतात की हम्म. गाव हलवा म्हणून. बर. कुठं जायचं हलवून? तुम्ही जायत नाही. कुठं जाणार, कुठं आमचं कुठं होणार आहे आमचं? हा खप कुठं होणार होय? नाही तर हा कुठं जाणार सांगा आम्ही? होय होय कोंबडी, काय आता हाय शेरडं, एवढं डुकरं. सोडून बाहेर जायचं कुठं जाणार? नकोच म्हणणार की माणूस. आता तुम्हाला तुमचं गाव सोडून जर इथे या म्हणतात, तुमची शेती असली तर भरपूर तुम्ही येशील, जागा पदराची पाहिजे होय. तर येऊ शकता. तुम्ही तिथनं येतील हा नाही. मग तुमचं तर गाव वाघाच्या घडीत जाणार का? हा आणि बाहेर देऊन देऊन सरकार किती देणार असा पण प्रश्न तुमच्या डोक्यात हाय असेल. की होय. हा? अहो, बरं सरकार देणार तरी कोणाला देणार? आता हा. आम्ही काय एकटंच आहे का? होय मग? बरोबर बरोबर. आम्ही एकटंच आहे का? आता रे आम्हाला 4 एकराची गरज आहे, 2 एकराची गरज आहे. हा. आपण एकटंच आहे का? होय गावातली सगळं गाव गाव. गाव घटलं आता सगळी दुनिया म्हणा. हा आता ह्या सगळ्या लोकांनी आहेतच ना त्रास. हम्म. सोमवार पेठ तुमची आहे म्हणा, आपटीला आहे, आमची आहे, मग कोणाला देणार सरकार तरी? होय हा मग सरकार देणार की राहायपुरतं देणार. राहापुरतं दे ना, मग आपण मंजुरीच करून खाली पाहिजे. बाकीचं तुमचं तुम्ही बघा. होय. मग कशा सरकार तरी टिकणार आहे? हा? होय की. उगाच म्हणायचं आपण अपघात झाला, हे झालं, ते हा. झालं, काय झालं, हा. सगळं हायच भरपाया. सरकार किती पुरणार होय. आपल्याला आता सगळं. एवढं लाडक्या बहिणीचं मिळतात, ह्याचे मिळतात म्हणून कुणाला सप्पुती आहे का? हा नाव वडच वडच. सगळं मागलं नाही. हा इकडे मिळतं की इकडे मागलं, पोरांचं शिक्षण मागलं, लाईट बिल वाढली तर, हा. परत हे माळवं मागलं, माळवं मागलं. गिरणीचा दर वाढला. म्हणजे बाकीचं जे काय रोजच्या घडामोडी आहेत हा, होय ते सगळं त्यामुळं वाढलीच की. मुलांचं शिक्षण म्हणा किंवा इतर खर्च जे आहेत ते खूप महागले. मागलं का नाही मग? हा. म्हणजे काय होणार आहे? जरी लाडक्या बहिणीचा 2-3 हजार रुपये तुम्हाला 1500 काय रुपये भेटत महिन्याला. असतील 1200-1500. हे काय ते गॅसला हा एका गॅस पुरतं येतात आपलं. मी गॅस सुद्धा मागला असं तुमचं म्हणणं. गॅस पण मागलाच की आता 900 950. म्हणजे कसं दिवस काढायचं अवघडच आहे. हा कंटिन्यू म्हणजे कसं काटकसरीनच हा काटकसर करायचं काटकसरी जगत करायचं. राहायचं. मग आता काय करा इलाज नाही. हा मग त्यात काय आता आमची पोर कुठे गव्हर्नमेंट नोकरीला आहे तेव्हा कुठेतरी बाहेर गुंटाक घेऊन बांधतील म्हणायला. Government नोकरीला नाही. हे करतात सेंटरिंग करतात. सेंट्रीला नाही बरीचशी मुलं इथली. मग आता काय करा, शाळा त्यांची सगळी कोण 12वी कोण मध्यशी झाल्याने, आणि कुठं आता नोकऱ्या तरी पहिल्या शिक्षणाला पैसे पुरत नव्हतं, पुढे घालावेत म्हणजे तर शिकायला हा होय की मग आपली ह्यो पोरं आमची- मोठा प्रश्न आहे. पैसे घालायचं कुठनं? कुठनं घालायचं? आई वडिलांना करायचं काय मुलांच्या साठी? पोर हुशार असून काय करायचं? हा हुशार असून काय करायचं? पैशाकडे तटलं नाही आणि- मग आपली सेंटरिंग करून खायला लागले तर. हा आणि शाळा पण लांब, शिक्षण पण लांब, देवाळ्यात. कॉलेज लांब. देवाळ्याला शाळा हा देवाळ्याला शाळा इथं आहे की 4थी पातूर. 4थी पातूर आहे. 5वी पासून आता एवढी बारकी पोरं देवाळ्याला जातात बघा, इथनं चालत रस्त्यावर. हा मी लहान लहान पातळी मुलं एवढं सुद्धा वज्ज. लांब लांब पर्यंत चालत जाते. चालत जातात. हा आणि वज्ज काय कमी आहे ते
तर पाठीवर घेऊन जायचं दप्तर भरपूर दप्तर ओझ आहे भरपूर होय. असं झालं म्हणजे शिक्षण घेणं सुद्धा इथं खूप विद्यार्थ्यांच्या ह्याच्यातनं होय लय अवघड आहे अवघड आहे आणि एवढ्या कठीण परिस्थितीत इथली मुलं शाळेला जातात आणि शिक्षण घेतात 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 होय. बरं दादा काय म्हणताय तुम्ही काय बिबट्या शिवारात फिरतोयच की बिबटे आहे इथं आहे आहे हाय आहे म्हणजे तुम्ही भीतीच्या छायाखाली आहे इथं भीतीच्या छायेखाली मी असं 5-6 जण मिसळून जातो एकटा कोण जाऊ शकत नाही गावात कापाय म्हणजे बाहेर पडणं सुद्धा या बिबट्यामुळे मुश्किल झालं त्यामुळे अडचणच आहे हा तुम्हाला कधी बिबट्या दिसतो तरी मागल्या एक 8-10 दिवसापूर्वी दिसायला तुम्हाला हा म्हणजे तुम्हाला आणि कुणाला तरी दिसायला आम्हाला हा हा म्हणजे बाहेर पडणं सुद्धा अवघड झालंय त्या लोकांना परवा मागल्यात आपण इथं होता होय काय हा हा मग काय वन विभाग वन खातं काय लक्ष देते का काय आता आमच्याकडे कुठं आले अजून वन उभा करता कोण आता हा. आमचं आम्ही तरी काही केले हा असा होतो विषय असा विषय आहे काय हम्म. तुम्ही आता काय करताय आता काय आम्ही शेतातच की गावात कापायचं चालूच आहे आमचं गवत कापणी गावात कापायचं चालू आहे. हम्म. गाव्यांचा त्रास आहे हा गाव्यांचा त्रास आहे गव्यांचा त्रास आहे आहे तर बघू काय आमच्या उशाला दिसते ते रोज आहेतच उशाला गव आहे होय असं खाली गाव कापतील डागाडाला आहेतच की हा हा रोज संध्याकाळी 5-5:30च्या दरम्यान आहेतच बरं गव नेमकं काय करतात म्हणायचं काय गाव आता काय आता वारणा खाला शाळू खाले हा हा तिथून इकडे भाग सापला की सगळा हा हा खाला इकडे शाळू होती बघितली वनिबा खात्याच्या साहेबांनी बघितली इकडे आणि बघून काय त्याच्यावर काय काय आता त्यांचं प्रोसिजर काय आता असेल तसं तुम्हाला काय अजून मिळालंय का नाही अजून काही नाही आम्हाला. म्हणजे काय मिळत नाही अजून काही नाही मिळालं आमच्या म्हणजे बघितलं आणि गेल्यात असाच विषय आहे. गेलं. म्हणजे नुकसानीचं काय भरपाई नाही काय अजून तरी काही नाही हम्म. म्हणजे वन्य प्राण्यांचा सुद्धा भरपूर त्रास आहे वन प्राणी म्हणजे आता काय शेती करायची का नको असं झालंय शेती करावीशी का नको एवढं एवढं त्रास प्राणी होतोय. झाले एवढं प्राणी मोठं तर मंडळी सकाळ सकाळ इथल्या महिला गवत कापणीसाठी जातात आणि शेतात जाताना विळा तसेच पाण्याची बाटली एक पिशवी छोटीशी जेवणाचा डबा वगैरे असं घेऊन सकाळी सकाळी तिची रानात जाण्याची तयारी चालू आहे आणि ही इथली छोटीशी शाळा आहे. बाळा कितवीपर्यंत शाळा आहे? चौथी. तुम्ही कितवीला आहे? चौथीला. सर आलेत काय? मॅडम आहेत काय? बर बर चालतंय. कुणी चाललाय राणा? काय काय कराय? चाललंय की आता डोक्यावर बाटली वगैरे घेतल्या कानात पाण्याशिवाय काय चालत नाही हा. ना आणि पिशवीत काय काय पिशवीत आता काय खाणं पिणं खाणं पिणं म्हणजे डबा डब्बा आणि येळा मला दिसतोय पण मग ते आता हे करायला नको का तिथं दातानं काढायचंय म्हणजे गवत कापाय चाललाय होय माणसं द्यायचे माणसं द्यायचे आणि असं किती दिवस कापताय काय? काय लय दिवस नाही 1-2 दिवस कापायचे मग मग बाकीचे इतर दिवस काय करताय? निवांत निवांत. आणि पावसाळ्यात वगैरे इथल्या महिला काय करतात तरी साधारणपणे? मग सड्यात जायचं बांध घालायचं हा तिथून पुढं सांगतो पेरायचं हा कोळपायचं मग भांगलायचं हा मग लागवड मारायची म्हणजे एवढं सारी कामं बायका करतात आणि जनावरांचं वगैरे पण बघत असतील ना? जनावरांनी खाल्लं की गवरेडाने हा. मग त्याला आता पर्याय काय आता नाही तुमची आता घरची जनावर वगैरे असतील ना ती पण सांभाळायला लागत असतील ना? ते काय आता आम्ही ते जिनी पाळे त्यांचा विषय आता आमचं काय जनावर नाही कुत्रं नाही मांजरं नाही हा. काय नाही बर तुमची जनावर नाहीत बाकीच्यांची जनावर आहेत? बाकींचे जे आहेत हा कुटुंब बाहेर बरोबर हा हा आणि मग उन्हाचं काय करताय मग? निवांत. आणि मी समजा खर्चा पाण्याचं कसं करताय? काय करायचं असंच असं हा हा वाडीला हाय काय डोंगरात? हा डोंगरात हाय काय? डोंगरात काय आहे काय? काय म्हाताऱ्या माणसांचं काय करायचं आहे? हा कुठलं ती बी नाहीत ना माझं हा तिथं ती करवांद पण आता नाही. इथं जी करवंद असायची डोंगरात होय
हा असायची पहिली असायची मग ते तुम्ही काय विकायला जायचं होतं काय काय कुठं आपलं हाय खायची तर पोरा आणायची तर फक्त खायचं खायचं हा काहीच कुठं पोटाला मिळत नसलं खाणार काय हा पोटाला मिळत यंदा नसतं तरी की? काही नाही नाही पिकलेलंच नाही आणि ती गव्याने काही इकडं राखलेलं नाही हा करायचंच बंद केलंय म्हणतात रानं म्हणजे- पडली तिकडं शेती करायची सोडून दिल्या आता काहीच राखलं नाही काहीच राखलेलं नाही. बसणं, तापून, वांढर तशी डुकर तशी हा मार तसं हा. गवत तसं काही राखलेलं नाही डोंगराला या म्हणजे सगळीकडनं फेरा आलाय म्हणा आलाय आलाय हा वाडीला तरी आमच्या वाडीला तरी आलाय या बघा. हा इकडं काय नाही काय गव तिथं कुठे लपली असं तिथं राहायचंय का आणि थोडे ठिकाणी कुठं राहायचंय काय माहित नाही हा दिसतंय हे लय अवघड आहे अवघडच आहे हा हा मग आता काय सरकार काय देतंय काय नाही आम्हाला बघूया पोटाला पावसाळी तरी काय खायचं आम्ही हा. रोजगार बी नाही इथं रोजगार पण नाही नाही मग काय 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 कसं दिवस काढताय मग मग आता कसं काढायचं तुम्ही सांगा आता आम्ही नाही तुम्ही सांगा कसं दिवस काढताय आता तुमचं वय किती साधारण होय, मग आता मग आहे की पावसाळभर कष्ट करायचं टोपली भरायचं उन्हाळभर मोकळी करत राहायचं 60-70 वय असेल माझा 60-70 वर्ष मग आता पण कसं दिवस काढलं सा तरी मग काढले की असंच की रोजगार करून खाऊन रोजगार करून खा हा मग काय तर एवढं काय निघाले त्या गवताला कुठं हा पाटलांच्या डागत मी मग तुम्ही पण असं गवत वगैरे कापायला जायचं होतं आम्ही नाही हो आता जमत नाही मला आता जमत नाही हो आता करा हम्म आता काय करायचं बर इथून पुढं कधी गवरेड लोकांना दिसत होतं पहिलं गवरेलं नव्हतं आणि कुठं तरी पण इथं कवचित कुठं तरी दिसत होतं हा आता दिसतोय का? हम्म आणि आता दिवसा ध्याडा हिंडते दिवस ढवळ्या असं फिरत्यात हा तिथं आहे तर तिथं हा हा तिथं माणसं वराडतात तिकडं आले तिकडनं माणसं आली की इकडे वराडतात मग तुम्हाला भीती वाटत असेल की बाय भीती कसली बोलून जरा आमचं जीव जातो या फार मोहर आलतं तर नाही बरोबर आहे खरं आहे तुमचं म्हणणं खरं आहे हा असं जनावर आलं करायचं काय काय करायचं हा अंगावर पाहिजे गेलो परवा हा आमच्याकडे हा. बोंबलून आमचं घसा बसला हा ते बाई बसली एक बाई 10 फुटावून खाली येली हा होय की. मग काय करणार हा आलंच असतं तर होय की त्या लोकांनी काय करायचं होय की मग गडी असून नाही तर बाय असून काय चालते होय ते काय गडी बाय असं काय बघणार थोडंच आहे गवारेला असलं काय करतो हा पर्याय नाही का? पर्याय नाही परिस्थिती झुंजत राहायचं पर्याय नाही मग आता काय आता कसं इकडल्या भागाला काय एवढे जर लोक असल्यामुळे काय टेन्शन नाही हा आता हे भाग पडला इकडे खाली पडलं हा जंगल हे सगळं पडलंय होय. पडत राहिले आता पडत म्हणजे सगळं हे पूर्ण भाग सगळा पडतच राहिला आता हा हा त्या प्राण्यांच्यामुळं होय हम्म मग आता काय करायचं तिथं गवारेडा आला तिथं डुकरं आली हा मग काय करायचं हे आलं ते आलं चालूच आहे ते आलाय बिबटी आला हा होय हा. ते पण आले काय करायचं 15-3 आठवड्यापूर्वी येतात हा हा गावात सलग 2 दिवस काय म्हणजे एकंदरीत भीतीचं छायाखाली इथले गावकरी आहेत गावाला भीती जोरात आहे जोरात वाघ हाय वाघ आता गावात येतोय गावात येतोय का मावशी तुम्ही बघितलाय का आता बघायला काकीचे पट्टे फक्त पोरांनी बघितला हा हा रात्रीचं 8:30ला इथं असं म्हणजे किकड्या फोडत होता होय हं. हा डरकाय म्हणजे आता त्या ह्यांच्या स्वप्न जाधवाच्या त्यांनी कशी जाळी मारून घेतली नाही तर मंडळी मी आता या धारवाडी गावामध्ये आलोय आज समोर दिसतंय ते मसाई पठार आणि जेऊर हे गाव आहे आणि वरती दिसतोय ते पन्हाळगड आहे म्हणजे पूर्णपणे हे डोंगराळ भाग आहे आता माझ्या समोर तुम्ही बघताय इथल्या शेतकऱ्यांनी वरणा हे पीक वाचवण्यासाठी असं साड्यांचं कुंपण गाठलंय म्हणजे शेतकरी आपलं पीक वाचवण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतोय आणि आता बघू शकता इथली रानं ही बरीचशी पडून आहेत उन्हाळ्यात पाणी नसतं इथल्या शेतीला आणि हा पूर्णपणे डोंगराळ भाग आहे आणि पावसाळ्यात या ठिकाणची जमीन अशी वाहून जाते खचते त्यामुळं इथल्या ग्रामस्थांना भीतीच्या छायेखाली वावरावं लागतंय कधी तर काही घडू शकतंय खूप अवघड आहे इथल्या लोकांचं जीवन जगणं